कुरकुरीत, अगदी खुसखुशीत आणि दुप्पट फुलणारा असा हा बटाट्याच्या सालापासून बनवलेला हा वाळवणी पदार्थ आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे। थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात। रात्री मी 2 किलोचे बटाट्याचे चिप्स करण्यासाठी घातले होते। तर साली फेकून न देता त्याही जसे मी साल काढत होते तसं मी एका कढईमध्ये पाणी घेतलं होतं आणि त्या पाण्यामध्ये मी हे साल टाकून देत होते। जसं आपण चिप्स पाण्यामध्ये पाडतो तसंच हे साल पण डायरेक्टली काढल्यानंतर पाण्यात टाकायचे। आता काय करूया, रात्रीच मी ह्याला पाणी घालून ठेवलं होतं आणि वरून थोडीशी तुरटी फिरवून घेतली होती। आता सकाळ झाली, बघू शकता 2 ते 3 वेळा मी आता हे साल धुवून घेणार आहे। सेम चिप्सची जशी प्रोसेस आहे तशी सेम प्रोसेस आहे, दुसरं काहीही वेगळं करायचं नाही आहे। आता बघू शकता 2 ते 3 वेळा मी नळाखाली स्वच्छ धुवून घेणार आहे। आणि जेव्हा मी चिप्स करायला घेतले होते तेव्हा मी बटाटे 1-2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते। त्याच्यामुळे बऱ्यापैकी बटाट्याला जी माती लागली होती ती निघून गेली होती। त्याच्यामुळे तुम्ही बटाटे खूप तुमचे जर जास्त माती असेल तर तुम्ही जेव्हा स्लाइस करता, म्हणजे स्लाइस केल्यानंतर जे साल असतं तेव्हा पण तुम्ही धुवून पाण्यामध्ये घालून ठेवू शकता। आता इथे मी 3 ते 4 वेळा स्वच्छ असं हे साली धुवून घेतलेत, बघू शकता। पाणी एकदम आपण हातावर घेतल्यानंतर एकदम निव्वळ दिसतं, पांढरं दिसतं, समजायचं की आपण परफेक्ट धुवून घेतले। आता इथे मी 1 तांब्या बरोबर पाण्याचा घेतला आहे। तुमच्याकडे तांब्या नसेल तर तुम्ही 2.5 ग्लास पाणी किंवा 2 ग्लास जरी घेतलं तरी होऊन जातं। तर इथे मी आता मीठ घालून घेऊयात। तर 2 चमचे मी मीठ घातले। 2 चमचेच मीठ घाला, कारण मी हे चिप्स जेव्हा तळले होते तेव्हा साधारणसं मला हे खारट जाणवत होतं। म्हणून तुम्हाला मी आता इथे एक टिप सांगते की 2 चमचे बरोबर 2 किलो बटाट्याच्या सालींसाठी मीठ लागतं। आता झाकण लावून ह्या पाण्याला उकळी आणू देऊया। छान अशी पाण्याला उकळी आली। उकळी आल्यानंतर आता आपण ह्याच्या साली पाण्यात ठेवल्या होत्या, पाण्यातनं बिलकुलही काढायच्या नाही साली। जोपर्यंत आपण गरम पाण्यात टाकत नाही तोपर्यंत त्या पाण्यातच राहिले पाहिजेत, नाहीतर काळपट होऊ शकतात। आता आपण ह्या सर्व साली गरम पाण्यामध्ये घालून घेऊयात। झाऱ्यानं थोडं मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून हाय फ्लेमवरती आपल्याला बरोबर 10 मिनटं या साली वाफलून घ्यायच्या आहेत। आता 10 मिनटं बरोबर, तुम्ही 5 मिनटानंतर वाटलंच तर चेक करू शकता, थोडंसं झाऱ्या फिरवू शकता, पण मी बरोबर 10 मिनटांनी झाकण काढले आणि गॅस आता बंद केला आहे। तर बघू शकता अगदी छान अशा आपल्या साली वाफरलेल्या आहेत। 10 मिनटापेक्षा जास्त वाफलू नका, नाहीतर काय होईल, एकदम त्याचा कुस्कुरा होईल। आपण साल हातावर घेतल्यावर अशी मोडल्यानंतर मोडते, याचा अर्थ हे परफेक्ट असं शिजलेले आहे साली। आता काय करूया, अशी एक चाळण घेतली पुरणाची आणि त्याच्यावरती आपण आता ह्या साली काढून घेऊयात। तर अगदी चिप्सची रेसिपी आहे, सेम प्रोसेस, आणि कोणीही हे सालींचा वापर करत नाही। तर तुम्ही या पद्धतीने करून बघा। तुम्ही जास्त प्रमाणात जर चिप्स करत असाल तर त्याच वेळी या साली फेकून न देता या पद्धतीने ह्याचेही चिप्स बनवा, मस्त असे लागतात, कुरकुरीत, पोरं भयानक एन्जॉय करतात। आता बघू शकता इथं मी या साली काढून घेतलेत। छान असं यातलं सगळं पाणी मी आता निथळून घेणार आहे। आता वरून थोडंसं पाव चमचा आपण हळद घालून घेऊयात आणि लाल तिखट इथे मी लहान मुलांच्या खातात म्हणून मी थोडं लाल तिखट कमी घातले, पण तुम्ही लाल तिखट जास्त घालू शकता तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर। आणि प्लेनवालं जे पावडर फक्त असते लाल तिखटची ती घातली इथं आणि मिक्स करून घेऊयात। तर इथं मी पूर्ण हे आता मिक्स करून घेतले। तर इथं बघू शकता ही जी लाल पावडर मिळते, चिली पावडर, ती इथं मी घातलेली आहे लाल तिखट म्हणून। आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण एका ताटामध्ये हिला सालही काढून घेऊयात। तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर केलं तर डायरेक्टली तुम्ही खाली एखादा कपडा अंथरून तुम्ही कपड्यावरती पसरू शकता आणि 2 ते 3 दिवस चांगलं ऊन द्यायचं याला। कडक उन्हात ठेवले की छान असे हे क्रिस्पी होतात। 2च दिवसात छान असे हे वाळले जातात, तिसरा दिवस पण लागत नाही। तर इथं बघू शकता आता मी 2 दिवसानंतर बरोबर तुम्हाला दाखवते। 2 दिवसानंतर हे वाळून एवढं झालेलं आहे। आता आपण इकडे मी तेल तापवत ठेवलं होतं, तळून बघूयात। तर अगदी छान कुरकुरीत आणि
तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर चिप्स करणार असाल आणि तुमच्या त्या साली तुम्ही फेकून न देता या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुमचे 2 वाळवणी पदार्थ होतील आणि अगदी छान लागतात. कारण आपण चिप्समध्ये लाल तिखट घालत नाही, याच्यात आपण थोडं लाल तिखट घातले, त्याच्यामुळं ह्याची चव अजूनच भारी येते. त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा. इथं मी याच पद्धतीने सगळे चिप्स तळून घेणार आहे. ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या फॉलो करा आणि नक्की बनवा. तर बघू शकता मस्त असं कुरकुरीत, कोणाला कळणारही नाही हे बटाट्याच्या सालीपासून बनवले, इतकं छान लागतं हे. इथं मी सर्व हे चिप्स आता तळून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त असे फुललेले आहेत. इथं तुम्ही आवाज ऐकू शकता, अगदी क्रिस्पी, वर्षभर काहीही न होणारा हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.